आता याच्यामध्ये आपण काय करतो, जास्तीत जास्त काय करतो, बोंडअळीचं मारतो औषधी. महत्वाचं आहे याच्यामध्ये जे बोंडसड आहे, बघू शकता वरून. आता मी तुम्हाला दाखवतो बोंडाची साईज पहा केवढी आहे. आताच आणखी खूप राहिले. आता बघा वरून आपल्याला काय एकदम क्लीन दिसते की नाही, एकदम क्लीन आहे ना वरून, काय आहे का. पण याला जेव्हा आपण फोडतो की नाही, आपण शेतकरी फोडूनच पाहत नाही. फोडल्यानंतर नाही का याच्यामध्ये सुरुवातीला कथ्या कलर डाग येते, नंतर तो काळा पडतो, नंतर तो सडतो, नंतर त्यामध्ये आळी येते. त्याला आपण बॅक्टेरियाची अळी म्हणतोय. बाय दिसायला हा नाही बाय दिसायला काय डाग पडला कथ्या कलरचा. आता हे काय होते, काळा पडते 4-5 दिवसात. नंतर मग हे सडते, सडलं की याच्यात आळी येते बॅक्टेरियाची. त्याला आपण जसं टिफिन एखादा पॅक करून ठेवला, त्याच्यात पतंग जाऊन अंडी टाकत नाही, पण ते सडल्यानंतर ऑटोमॅटिक त्याच्यात आळी येते. तसं हे सडल्यानंतर आळी येते. आता जेव्हा आपण शेवटी वेचायला जातो की नाही, हे एक पाकळी फुटतच नाही, हे किडे निघते. आपण औषधी काळजी मारतो बोंडअळीची. याच्यासाठी महत्वाचं आहे आपल्याला फवारणी व्यवस्थापन करणं. ब्लू कॉपर घ्यायचं 30 ग्रॅम आणि ट्रेप्टोसायक्लिन 3 ग्रॅम. हे कोणत्याही कीटकनाशक आशा टॉप सोबत मोनो एक्स्ट्रा हे कोणती औषधी चालते. आणि हे जर कंट्रोल केलं तर तुम्ही एकरी, जसं तुम्ही आता एकरी किती उत्पादन घेतलं या पद्धतीने अमृत पॅटर्न 24 घेतलं, तर तुम्ही जिथं 24 घेतले की नाही, हे जर रोग कंट्रोल केला तुम्ही, कमीत कमी 30-35 पर्यंत झालं एकरी. लोकांना शक्य वाटत नाही. हा आपण जास्त कसं बोंडअळीच्याच मागे लागालो. महत्वाचं नियोजन याचं आहे. बोंडअळीचं काय, अळी जे आपल्या शेतामध्ये येते सुरुवातीला ते नॉन बीटीवर येते. आता लोकांना वाटते अळी तर आमच्या शेतात भरपूर आहे. ज्या शेत आता या शेत तुम्ही पूर्ण हिंडा, तुम्हाला कुठेच अळी दिसणार नाही. आता हिंडाभर येते, दाखवा बरं अळी कुठं आहे का ते, पहा ना कुठं आहे का ते. तुम्हाला आपल्याला सांगितलं होतं की नाही, डोमकळी तोडा म्हणतो ना आपण, याच्यातले सर्व नॉन बीटी फेकून दिले आम्ही काढून. हा तुम्ही पूर्ण प्लॉट फिरा ना, याच्यात तुम्हाला नॉन बीटी म्हणजे हे दिसणारच नाही, अळी दिसणारच नाही. हा आणि बुडे पाहण्याचं केवढं, हे जे जमीन तर खूपच हलकी आहे ना. पाण्याला मुख्य फळपांदे पाणी किती आहेत, जसं की आता एका फुटावर झाड आहे 100 फुटावर, तरी याला मुख्य फळपांदी आणि बुड पा बुड हातात धरण दे म्हणजे आपल्या मनगटात बरोबर दोन्ही हाताच्या बोटामध्ये हा. तर हे जो 10-12 फूट होईल तेव्हा केवढं केवढं. आणि बोंडाची साईज आहे बी महत्वाचं. याला कसं आहे, नत्र खूप कमी आहे. हे जे अंतर आहे की नाही, हे बघा हे मेंटेन आहे. हे 2 बोट, हे 3 बोट, हे 2 बोट, 3 बोट. हे जर तुम्ही खत जास्त दिले, टॉनिक जास्त दिले, अंतर लांब पडते. तुम्ही तर केलेलंच आहे, तुम्हाला अनुभव आहे. हे पायाला किती मुख्य फळपांदे आहेत. एकच नाही पहा, हे मुख्य फळपांदी, हे मुख्य फळपांदी, हे मुख्य फळपांदी. आणि आपण हे तोडतोय, हे मुख्य फळपांदी, हे मुख्य फळपांदी, हे तुटली मुख्य फळपांदी, हे मुख्य फळपांदी. तर हे जे फांदे आता की नाही, याला 70-80-100 बोंड लागते आणि ते तोडतो आपण. सगळ्यात जास्त मानसिक आता हा हे वाकून द्यायची. जर वाकवायची असेल तर 5च्या फट्ट्यामध्ये इथं वाकवलेले आता पहा, वाकवली की नाही आपण, हे अशा प्रकारे वाकून द्यायचे. तोडायची नाही, तोडली की मग याचं स्टॉप झाले. इथून वाकवली आता हे आपण, ते इथून इकडे समजा 40-50 बोंड लागतील याला. पण बहाणा महत्वाचा आहे. एवढे बोंड लागल्यानंतर जर कापूस अर्ध्यातून मोडून पडला आहे तुमचा, तर तुमचं उत्पादन अर्धच होते समजा. 2 महत्वाच्या गोष्टी आहेत, एक बोंडसर कंट्रोल करणं आणि बहाण तार बांबून.